हॅलो, आज आपण बघणार आहोत 3D रोज हेअर क्लिप कसा बनवायचा. तर हे बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे 2 ऊल लागणार आहेत. आपल्याला 1.75 ची सुई लागणार आहे आणि एक छोटासा मोती लागणार आहे. चला तर मग सुरू करूयात. सर्वात प्रथम आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंग बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ब्लू कलरचा ऊल आपल्या बोटाभोवती गुंडाळून घेऊया. आता आपली सुई ह्या रिंगमध्ये आपण आतमध्ये इन्सर्ट करूया. वर्किंग यान त्याला रॅप करूया आणि ह्या रिंगमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या सुईभोवती एक लूप तयार झालेला दिसेल. आता पुन्हा वर्किंग यान आपल्या भोवती रॅप करूया आणि जो लूप आपल्या सुईभोवती आलेला आहे त्यामधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ही मॅजिक रिंग तयार झालेली आहे. मॅजिक रिंग झाल्यावर आता आपल्याला ह्या रिंगमध्ये टोटल 15 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. तर त्यासाठी सर्वात प्रथम जो आपली मॅजिक रिंग रेडी झाली आहे त्यावर आपण 3 चैन्स करून घेऊया. 3 चैन झाल्यावर आता आपल्याला डबल क्रोशेट करायचे आहे. डबल क्रोशेट करण्यासाठी सुईभोवती एक वेळा वर्किंग यान रॅप करूया. या रिंगमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया. पुन्हा सुई आपली ह्या रिंगमधून बाहेर काढूया. तर अशा प्रकारे आपल्याला आता सुईभोवती आपल्याला 3 लूप्स दिसतील. आता सर्वात प्रथम सुईभोवती वर्किंग यान पुन्हा रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. आता आपल्याला सुईभोवती 2 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया आणि ह्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपला डीसीचा एक टाका रेडी होतो. तर अशा प्रकारे अजून आपल्याला 14 टाके करायचे आहेत आणि टोटल 15 टाके डीसीचे आपले रेडी होतील. तर पुन्हा एकदा सांगते, डबल क्रोशेट करण्यासाठी सुईभोवती एकदा आपले वर्किंग यान रॅप करूया. रिंगमध्ये सुई इन्सर्ट करूया. पुन्हा सुईभोवती एक वेळा आपले वर्किंग यान रॅप करूया. ह्या सुईमधून बाहेर काढून घेऊया. आता सुईवर 3 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे हा डबल क्रोशेटचा दुसरा टाका आपला रेडी होतो. तर अशा प्रकारे अजून आपण उरलेले टाके कंप्लीट करून घेऊया. तर हा आपला झाला तिसरा डबल क्रोशेट. हा आपला चौथा डबल क्रोशेटचा टाका. हा आपला 5वा डबल क्रोशेटचा टाका. हा 6वा डबल क्रोशेटचा टाका. हा 7वा डबल क्रोशेटचा टाका. हा 8वा डबल क्रोशेटचा टाका. हा 9वा डबल क्रोशेटचा टाका. हा 10वा डबल क्रोशेटचा टाका. हा 11वा डबल क्रोशेटचा टाका. हा 12वा डबल क्रोशेटचा टाका. हा 13वा डबल क्रोशेटचा टाका. हा 14वा डबल क्रोशेटचा टाका आणि हा 15वा डबल क्रोशेटचा टाका. तशा प्रकारे 15 डबल क्रोशेटचे टाके आपण रिंगमध्ये केले आहेत. आता मॅजिक रिंग टाईट करूया आणि पहिल्या स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करून ही रिंग आपण स्लिप स्टिचने क्लोज करून घेऊया. आता पुन्हा आपल्याला ह्याच्यावर 4 चैन्स बनवून घ्यायचे आहेत. ही आहे 1, ही 2, ही 3 आणि ही चौथी चैन. आता स्लिप स्टिचने ही चैन आपण पहिले 2 टाके सोडून तिसऱ्या टाकेमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घेऊया. आता पुन्हा आपण 4 चैन्स बनवूया आणि पुन्हा 2 टाके सोडून तिसऱ्या टाकेमध्ये आपली ही चैन स्लिप स्टिचने जॉईन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. लास्टचे जे 4 चैन्स बनवलेले आहेत ते पहिल्या चैनच्या सेम स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिचने जॉईन करून घेऊया. आता आपण पहिल्या चैनमध्ये स्लिप स्टिच करून घेऊया. स्लिप स्टिच केल्यावर आता आपल्याला ह्याच्यावर 4 चैन्स बनवायचे आहेत. 1, 2, 3 आणि ही चौथी चैन. आता आपल्याला ह्यावर 6 ट्रबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. ट्रबल क्रोशेटसाठी आपल्याला आपल्या सुईभोवती 2 वेळा वर्किंग यान रॅप करायचे आहे. ह्या साखळीमधून आपल्याला आपली सुई इन्सर्ट करायची आहे. पुन्हा वर्किंग यान आपल्याला सुईभोवती रॅप करायचा आहे 1 वेळा आणि पुन्हा ह्या साखळीमधून बाहेर काढायचे आहे. आता आपल्या सुईवर आपल्याला 4 लूप्स दिसतील. सुईभोवती पुन्हा एकदा वर्किंग यान रॅप करायचं आहे. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला आपल्या सुईवर 3 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करायचं आहे. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्या सुईवर आपल्याला 2 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यान सुईभोवती रॅप करायचं आहे आणि ह्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे ट्रबल क्रोशेटचा एक टाका आपला कंप्लीट होतो. तर असेच आपल्याला 6 टाके इथे बनवायचे आहेत. 6 टाके बनवून घेऊयात. हा झाला दुसरा ट्रबल क्रोशेटचा टाका.
हा झाला तिसरा ट्रबल क्रोशेटचा टाका, हा झाला चौथा ट्रबल क्रोशेटचा टाका, हा झाला पाचवा ट्रबल क्रोशेटचा टाका आणि हा झाला सहावा ट्रबल क्रोशेटचा टाका. आता आपल्याला ह्यावर 4 चेन्स बनवायचे आहेत, 1 2 3 आणि ही चौथी. आता स्लिप स्टिचने सेम साखीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ती स्लिप स्टिचने जॉईन करायची आहे. आता पुन्हा नेक्स्ट पेटल बनवण्यासाठी पुढच्या साखीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहे. स्लिप स्टिच केल्यावर 4 वेळा आपल्याला 4 चेन्स बनवायचे आहेत. पुन्हा 6 ट्रबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. पुन्हा 4 साखळी बनवायची आहे. परत स्लिप स्टिचने सेम साखळीमध्ये ती जॉईन करायची आहे आणि परत पुढचा पेटल बनवण्यासाठी पुढच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता आपण आपला हा यार्न कट करून घेऊया. तर ही बॅक साईडची बाजू आपली अशा प्रकारे रेडी होते. आता आपण बनवूयात सेंटरचा पार्ट, जो ऑरेंज कलरचा होता तो. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण स्लिप नॉट करून घेऊया आणि आता ह्यावर आपल्याला 25 चेन्स बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि ही 25. आता आपल्याला 2 साख्या सोडायच्या आहेत आणि तिसऱ्या साखळीमध्ये डबल क्रोशेट बनवायचे आहेत. आपल्याला इथे 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत सेम साखळीमध्ये. तर हे 2 डबल क्रोशेट झाले. आता पुढच्या स्टिचमध्ये पुन्हा आपल्याला डबल क्रोशेट बनवायचे आहेत 2. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण साखळी रेडी करून घेऊयात. आता आपली पूर्ण साखळी डबल क्रोशेट करून रेडी झाली आहे. आता आपल्याला लास्टच्या साखीच्या ह्याच्यावर आपल्याला 2 चेन्स करायचे आहेत. आता ह्या 2 चेन्स आपण स्लिप स्टिचने पुढच्या स्टिचमध्ये जॉईंट करून घेणार आहोत. आता पुन्हा आपल्याला 2 चेन करायच्या आहेत आणि पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करायचे आहेत. ही प्रोसेस आपल्याला पूर्ण रिपीट करायची आहे. 2 चेन करायचे आहे, स्लिप स्टिचने पुढच्या साखळीमध्ये जॉईंट करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण आपली साखळी आपण रेडी करून घेऊया. आता ही आपली पूर्ण प्रोसेस रेडी झालेली आहे. आता थोडासा जास्तीचा ऊल घेऊया आणि हा कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला सेंटरचा भाग रेडी झालेला आहे. आता हा आपण अशा प्रकारे सर्कल करून घेऊया. तर आपल्याला ह्याला फ्लावरचा शेप द्यायचा आहे आणि जो आपण लॉंग ऊल ठेवलेला आहे त्यामध्ये निडल टाकूया आणि हा इथे स्टिच करून घेऊया. म्हणजे हा आपला राऊंड बिलकुल हलणार नाही आणि फ्लावरसारखा आपला हा राऊंड दिसेल. तर अशा प्रकारे निडलने मी हा स्टिच करून घेतलेला आहे. आता एक नॉट बांधूया आणि हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो कट करून घेऊया. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेंटरच्या भागाला थोडासा ग्लू लावूया आणि एक मोती तिथे चिटकवून देऊया. आता हा ऑरेंज कलरचा भाग ह्या ब्लू कलरच्या सेंटरला आपण चिटकवून घेऊया. त्यासाठी जो मध्ये सर्कल रेडी झाला आहे त्याला थोडासा ग्लू लावूया आणि हा ऑरेंज कलरचा फ्लावर त्याला आपण स्टिक करून घेऊया. तर अशा प्रकारे हा आपला 3D रोज क्रोशेट फ्लावर रेडी होतो. आता ह्याला आपण क्लिप चिटकवून घेऊया. क्लिप चिटकवण्यासाठी क्लिपच्या वरच्या बाजूला ग्लू लावून घेऊया. ग्लू लावल्यानंतर आपण हा जो क्लिप आहे तो फ्लावरच्या बॅक साईडला स्टिक करून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बॅक साईडला क्लिप चिटकवून घेऊ शकता. इथे तुम्ही टिकटॉक क्लिप पण वापरू शकता. मी इथे ॲलिगेटर क्लिप वापरलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही रबरचाही यूज करू शकता. हे तुम्ही
बॅग चॅम किचन यूज करण्यासाठी सुद्धा हा 3D रोज क्रोशेट फ्लावर तुम्ही यूज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.